आमचे संदीप चव्हाण सर हे सादर करणार आहेत. संदीप चव्हाण सर. नमस्कार. आत्ता आपण जे राजकारणाच्या घडामोडी बघतच आहोत. दररोज एक नवीन काहीतरी बातमी येत असते. यावरती आपला जो कवी आहे त्याला असा वीट आल्यागत झाला की हे राजकारणात आता दुसरं कोण नको तर देवा आता तूच उभा राहा. म्हणजे त्यानं एक आपल्या पांडुरंगालाच हाक दिली की आता दुसरं कोणच नको, तूच उभा राहा. त्याशिवाय ही लोक काही सुधारणार नाहीत आणि महाराष्ट्राचं भलं होणार नाही. मग कवी म्हणतोय असा, महाराष्ट्रातील सगळी गावे तुझीच आहेत, तू अर्ज भरून पाहावं. पांडुरंगा, महाराष्ट्रातली सगळी गावे तुझीच आहेत, तू अर्ज भरून पाहावं. मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं. मग ना पावसातल्या सभा ना प्रचाराचा घाम, मग ना पावसातल्या सभा ना प्रचाराचा घाम, तुझे स्टार प्रचारक देवा ज्ञानबा आणि तुकाराम. प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील, प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील, बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील. सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही. पांडुरंगा, सगळं सुखाचं होईल तेव्हा विपरीत काही घडणार नाही, आणि तू सगळ्यांचा असल्यामुळे एक ही मत जात पाहून पडणार नाही. तुझा कोणीच विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटल, तुझा कोणीच विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटल. अजून तरी पांडुरंगा तुझा कोणीच विरोधक नसल्याने सगळ्यांना बरंच वाटेल, आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोडही लवकरच सुटेल. पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील, पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील, आणि मुख्य म्हणजे भल्या भल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात हे घेशील. सगळ्यात मोठा निर्णय पांडुरंगा असा घे, सगळ्यात मोठा निर्णय पांडुरंगा असा घे, कायद्यासोबत ग्रह खातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे. मग काय टाक सगळं देवा, कोण कायदा हातात घेईल. मग काय टाक देवा, कोण कायदा हातात घेईल. अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल. लाडक्या भावावरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं, लाडक्या भावावरचं समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं, त्या मुक्ताईकडे महिला व बालविकास खातं जावं. आणि साक्षरतेचे विठ्ठल काय दिवस येतील, आणि साक्षरतेचे विठ्ठला दिवस काय येतील, बुद्धीला वैभव असणारे आमचे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील. अरे पाणी ज्याला गाथेला तारून स्वतः खाली बुडलं, अरे पाणी ज्याच्या गाथेला तारून स्वतः खाली बुडलं, जे सदैव आले स्वर्गात आणि तू दार उघडलं, ते या तुकोबाच्या हाती दे हिशेबाच्या वह्या, या तुकोबाच्या हाती दे हिशेबाच्या वह्या, आणि अर्थमंत्री म्हणून घे ताबडतोब त्यांच्या सह्या. एकदम झाला आवाज हो, एकदम आवाज झाला हो, लखलख वीज कडाडली, विटेवरची सावली माऊली माझ्यावरती चिडली, विटेवरची सावली माऊली माझ्यावरती चिडली, काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे. पांडुरंग म्हणाला, काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे. हे सगळं होणं आता शक्य आणि अवघड आहे. या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो, या थोरांना मंत्री करून मला सीएम करतोस हो. राजकारणात त्यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे. राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयस म्हणून केव्हाचा ऐकतोय, राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोयस म्हणून केव्हाचा ऐकतोय. पण एक उपाय मी मन लावून सांगतोय, पण ऐक एक उपाय मी मन लावून सांगतोय. माऊलीच्या रूपातील विठ्ठल बापासारखा वागला आणि जबाबदारीने राष्ट्रासाठी पुढे बोलू लागला. मला म्हणला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कुणी वाचता, आणि मग कसं काय रे त्यांच्या जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता. या सगळ्यांना तुम्ही सोयीस्कर जातीमध्ये वाटलत, या सगळ्यांना तुम्ही सोयीस्कर जातीमध्ये वाटलत. डोक्यावरती तर घेतलत पण डोक्यात नाही घेतलं. प्रत्येकात तुका शिवाजी आहे, प्रत्येकात तुका शिवाजी आहे. जर विचारांनी घेतला वसा, सुस्वराज्यासाठीचा काम करा, मग कोणीच खुर्चीत बसा. आणि कर्तव्याची वेळ आहे आता, नको नुसती बडबड,
आता कर्तव्याची वेळ आहे. आता नको नुसती बडबड. आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड. आम्ही सगळे पाठीशी आहोत, तू खुशाल राहा. आम्ही सगळे पाठीशी आहोत, तुम्ही खुशाल राहा. अरे समोर महाराष्ट्र उभा आहे, त्याच्यातच पांडुरंग पहा, त्याच्यातच पांडुरंग पहा. धन्यवाद.